त्यांच्या मागे माननीय मुख्यमंत्र्यांची लातूरात आम्ही आज भेट घेतली। क्रांतिकारी शेतकरी संघटनेची सर्व टीम या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ओला दुष्काळ जाहीर करा, संपूर्ण कर्जमुक्तीची घोषणा करा आणि सरसगट 50,000 हेक्टरी मदत करा, अशा पद्धतीचं निवेदन सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आज दिलेलं आहे। खरं तर हीच ती खरी वेळ आहे की कर्जमुक्त केलं तरच येणाऱ्या काळात शेतकरी जगल, अन्यथा जगणार नाही। सध्या शेतकरी प्रचंड अशा अडचणीमध्ये सापडलेले आहे आणि जे काय त्याच्या हातचं पीक निघून गेलेलं आहे आणि जे हात लागलेले हाती ते बाजारात गेलं तर त्याला बाजारामध्ये भाव उत्पादन खर्चावर तर नाहीच, परंतु हमी भाव सुद्धा नाही। 3-4 हजाराच्या आत सोयाबीन विकायला लागले। आम्ही प्रमुख मागणी कर्जमुक्तीच्या बरोबरच एक होती की आता सोयाबीन खरेदी केंद्र तुम्ही चालू करण्याच्या ऐवजी शेतकऱ्याला हमी भावामध्ये आणि बाजारमध्ये विकणाऱ्याची एक फरकाची रक्कम देण्याची व्यवस्था करावी, या मागणीसाठी माननीय मुख्यमंत्र्यांना आमचं शिष्टमंडळ आज या ठिकाणी भेटलेलं आहे आणि त्यांनी या संदर्भात निश्चित विचार करू असा शब्द पण दिलेला आहे। मुख्यमंत्री महोदयांना एक निवेदनामध्ये आबाळ शेतकऱ्यावर कोसळले, शेती उद्ध्वस्त झाली, शेतकऱ्याला भरीव अशी मदत करा आणि सरसगट शेतकऱ्याला मदत करा, ही मागणीचं निवेदन आम्ही दिलं आणि फरकाची रक्कम सोयाबीन, उडीद, मूग या पिकाला द्या असं मागणी आम्ही निवेदनात केलेली आहे। मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये त्यांना सांगितलंय, साहेब आपणच निर्णय चांगल्यापैकी घेऊ शकतात महाराष्ट्रामध्ये आणि आपली दानत आहे, आपण शेतकऱ्याला सरसगट नुकसान भरपाई द्या, कुणाला पंचनामे काही करीत बसू नका, सरसगट पीक विम्याची वाट न बघता सरसगट नुकसान भरपाई द्या अशी त्यांना आग्रहाची विनंती केली, त्यांनी मान्यही केली।